नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। उद्या दर्श अमावस्या, या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं जातं। आता ते जरी शक्य नसेल तरी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य टाकून आंघोळ करायची आहे। पंचगव्य हे आपल्याला कुठल्याही स्वामी समर्थ केंद्रामध्ये अगदी सहज मिळून जाईल। पंचगव्यामध्ये गाईचं शेण, गोमूत्र, दही, दूध, तूप, मध या गोष्टींचा समावेश असतो। तर अशी हा आंघोळ झाल्यावर आपल्याला आपल्या घरामध्ये जर काही जाळी जळमट झाली असतील किंवा काही तुटले फुटलेले वस्तू असतील तर त्या बाहेर काढायचेत। मुख्य दरवाजाला हळदीचं लेपन करायचं आहे। मुख्य दरवाजाबाहेर रांगोळी काढावी, दिवा प्रज्वलित करावा आणि या दिवशी आपल्याला आपल्या पितरांचीही सेवा करायची आहे। पितृ अष्टक आणि पितृस्तुती स्तोत्र हे 2 स्तोत्र आपल्याला म्हणायचे। दक्षिणेकडे तोंड करायचं, बसायला आपल्याला पितरांसाठीचं वेगळं आसन घ्यायचं आहे आणि हे दोन्ही स्तोत्र म्हणायचे। म्हणून झाले की बाथरूममध्ये जायचं, स्वच्छ हातपाय धुवायचे, आसनावर थोडं पाणी शिंपडायचं आणि मग ते ठेवून द्यायचं। आता आपल्या पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला आळणी भात थोडासा शिजवायचा आहे आणि हा भात आपण आपल्या घराच्या छतावर किंवा झाडाखाली अशा ठिकाणी, कुठलाही पक्षी येऊन खाऊन जाईल अशा ठिकाणी आपल्याला भात ठेवायचा आहे। त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि आपल्याला दही घालायचे। तर ही पितरांची सेवा नक्की करा। याच्यामुळे जर तुम्हाला काही पितृदोष असेल तर तो कमी होण्यास मदत होते। आता आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हावी यासाठी आपल्याला संध्याकाळी मोहरीचा एक उपाय करायचा आहे। तर देवासमोर बसायचं, देवासमोर दिवा लावायचा आणि उजव्या हातामध्ये आपल्याला चमचाभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि कालभैरव अष्टक हे आपल्याला 11 वेळा म्हणायचे। 11 वेळा शक्य नाही झालं तर 5 वेळा म्हणा आणि मग या पिवळ्या मोहरी आपल्या संपूर्ण घरातील कोपऱ्यामध्ये थोड्या थोड्या आपल्याला टाकायचेत। याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते। आता याच दिवशी संध्याकाळी आपल्याला पिंपळ वृक्षाला दिवा लावायचा आहे। पिंपळ वृक्षाला जल अर्पण करायचं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद किंवा गूळ टाकायचा, असं हे जल पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आणि मोहरीचं तेल किंवा तिळाच्या तेलाचा दिवा आपल्याला पिंपळ वृक्षाला लावायचा आहे। दिव्याची ज्योत दक्षिणेकडे येईल अशा पद्धतीने दिवा लावा। दिव्याला आपल्याला फुलांच्या पाकळ्याचं आसन द्यायचं आहे। बघा, ही सेवा आपण अमावस्येच्या दिवशी नक्कीच करा। याच्याने आपल्या पितरांना सद्गती प्राप्त होते। तरी सर्वांना श्री स्वामी समर्थ।